नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला सत्यभामा मसाल्याबाबत काही माहिती सांगावी वाटते। कोणताही मसाला हा सत्यभामामध्येच घरगुती पद्धतीने बनवला जातो। आज मी तुम्हाला अशाच एक मसाल्याबाबत सांगणार आहे। भारतात सांबार ही रेसिपी अतिशय लोकप्रिय आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचा वापर करून हे सांबार बनवले जाते। प्रत्येकाची सांबार बनवण्याची पद्धत व चव वेगळीच असते। सांबारमध्ये तूर डाळ, शेवग्याच्या शेंगा, कांदा, टोमॅटो, दुधी भोपळा यासारख्या फळभाज्यांचा समावेश असतो। हे सांबार खाण्यासाठी जितके चविष्ट लागते तितकेच ते पौष्टिक असते। सांबार बनवण्यासाठी आणि टेस्टी होण्यासाठी विविध मसाल्यांचा वापर केला जातो। सांबारमध्ये वापरलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि चवीनुसार घातलेला सत्यभामा सांबर मसाला या दोन्ही गोष्टींमुळे सांबर एकदम छान लागते। तसेच इडली, डोसा, वडा, मेदूवडा, उत्तपा या सर्वांसोबत सांबर छान लागते आणि नाश्ता केल्यासारखे वाटते। असा हा सत्यभामा सांबार मसाला। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राइब, लाईक, कमेंट करायला विसरू नका। आमचे येणारे व्हिडिओ तुम्हाला लवकर मिळतील। धन्यवाद।